बेभान प्रेम आहे. अचानक किती मोठा पाऊस आला ना. हाय, मी अर्जुन देशमुख. माझा 10 वाजता इंटरव्ह्यू होता. आणि आता 10 झाले. हाऊ कूल. जस्ट लाईक जेम्स बॉन्ड 00 सारखं. हाय, आय एम अर्जुन देशमुख. 10. तर मी येऊ? इथे नाही, तिथे. मॅम ना उशिरा येणारी माणसं अजिबात आवडत नाहीत. कम ऑन मिस शिल्पा मुखर्जी, फक्त 10 मिनिट तर लेट. कम ऑन. सॉरी, रूल्स आर रूल्स. कधी कधी रूल्स तोडायलाही हवेत, नाही तर रूल्स तुला मोडतील. पण मॅम ना आवडणार नाही. मॅमचं सोड ग. आयुष्य मॅम ना काय आवडतं काय नाही आवडत हे बघून जगायचं का? तुला माहितीये, आयुष्यामध्ये ना प्रत्येक गोष्ट बॅलन्स असायला हवी. जर तू आयुष्यभर नेहमीच असं करत राहिलीस तर असं करायचा चान्स मिळणारच नाही. ऑन दॅट नोट, आयुष्य तुला एक चान्स देत आहे. काही करून दाखवायचं, काही बनवून दाखवायचं, काही बदलण्याचं. एक तर रूल्स तुला तोडतील, नाहीतर तू रूल्स तोड. बोल शिल्पा, बोल. येस मॅम. आज एक इंटरव्ह्यू होता ना. इट्स ऑलरेडी 10:10. मॅम ते इथेच आहेत. त्यांना येऊन 45 मिनिटं झाली मॅम. मी तुमचीच वाट बघत होते. वेळेच्या आधीच आलेत ते. त्याला आत पाठव. हो मॅम. मिस शिल्पा, ही एक रॅपर डॉल एका खऱ्या डॉलसाठी. लवकर जा, आधीच 10 मिनिटं लेट आहेस तू. थँक्यू. देवा, थोडे जास्त डिवोर्स होऊ देत. खूप जास्त फॅमिली प्रॉब्लेम क्रिएट कर. काहीतरी असं कर की आमच्याकडे खूप सारे पैसे येतील. आम्हाला खूप सारी कामं मिळू देत. प्लीज प्लीज प्लीज. अरे चरी, मनापासून माग ना, मनापासून. फक्त हात पुढे करून तर भीक पण नाही मिळते. अरे भीक मागायला पण फिलिंगने बोलायला लागते. तू पण गे रे. सर, कदाचित त्यासाठीच मी लॉयर बनले, म्हणजे मला भीक नाही मागायला लागणार. असा जोक मारते तू? मग जोकर बन ना. माझ्या डोक्यावर कशाला बसली चढून? मलकानी आणि मलकानी मध्ये लॉयर बनायचा सगळ्यात पहिला रूल काय माहिती आहे ना? लॉची डिग्री. चूप. सफाई. जिथे सफाई होत नाही ना तिथे झुलेलाल पण येत नाही. आणि झुलेलालची कृपा नसेल ना तर डिवोर्स नाही, कुठली केस नाही. ऑफिसची हालत बघते ना, इथे केस पेक्षा जास्त तर धूळ साचलेली आहे, माती झालेली आहे. मी बाईकडून. मग केस पण बाईकडून करून घे ना. चरी, बाईच्या घरी जाऊनच काम कर ना. तुझ्या उमरचा होतो ना तेव्हा चाय बनवण्यापासून फडका मारेपर्यंत सगळी कामं मीच करायचा. अरे ज्याने फाईलची धूळ साफ नाही केली ना त्याला कसा समजायचा की केस किती जमिनीत खोल रुतलेली आहे? थांब. मलकानी मध्ये तू कोण आहेस? मलकानी आहेस? मल आहेस? कानी आहेस? मग कोण आहेस? तुच्छ प्राणी. धूळ साफ कर सगळे. डफर अर्जुन, तुझ्यामुळे या मलकानीची किती बोलणी ऐकून घ्यावी लागतात मला. जर तुला जॉब नाही मिळाला ना तर तुलाही मी इथेच काम करायला लावेन. इडियट. कम इन. सॉरी, मला थोडासा उशीर झाला आणि ते. अरे तिच्या सॉरी. तू इंटरव्ह्यू देणार आहेस? हो, जर इंटरव्ह्यू घेणार असाल तर. बावळट ॲटिट्यूड नको दाखवूस. ऑफकोर्स, माझ्याकडे तर जॉब नाही ऑफर करायला. जॉब तर तुमच्याकडे, तो तर तुम्हीच देणार ना. माझ्या ऑफिसचा पहिला नियम आहे, इथे उशिरा येणाऱ्यांना जागा नाही आहे. तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. अच्छा ठीक आहे. तर जर तुमच्या ऑफिसमध्ये उशिरा येणाऱ्यांना जागा नसेल तर उशीर तर तुम्हालाही झाला होता. बाहेर तर तुम्हालाही निघावं लागेल.
मी बसायला नाही सांगितलं. ते तर तुम्ही सांगणारच होतात म्हणून. तुझ्याकडे फोटोग्राफीचा काही एक्सपिरियन्स नाहीये. वाय शुड आय हायर यू? एक्सपिरियन्स तर जगण्याचाही नसतो. जेव्हा कोणी जन्माला येतो तर त्याला डॉक्टर असं तर नाही म्हणत ना, ए परत मरून जा, तुझ्याकडे जगण्याचा एक्सपिरियन्स नाहीये. आणि ज्याला जगण्याचा एक्सपिरियन्स आला त्याला कामाचाही येईल ना. लॉ तू अर्धवट सोडलंस, मग काय शाश्वती आहे तू हेही काम अर्धवट नाही सोडणार? शाश्वती तर मॅम जगण्याचीही नाहीये. केव्हा काय होईल कुणास ठाऊक. पण माझं ठरलंय की यावेळी मला खूप मोठा फोटोग्राफर व्हायचंय जे मी इथून शिकू शकतो तुमच्याकडे. मिस्टर अर्जुन देशमुख, जर मला शिकवण्याची हौस असती तर मी शाळा उघडली असती. मला तुमच्यासारखा एक्स्ट्रा स्मार्ट, एक्स्ट्रा विटी आणि एक्स्ट्रा आगाऊ माणसाची गरज नाही. मला फक्त एक चांगल्या फोटोग्राफरची गरज आहे. तू जाऊ शकतोस. थँक्यू. रागावर कंट्रोल. जॉबची गरज कोणाला आहे, यांना की तुला? बस बस खाली. फोटोग्राफीमध्ये काय असतं, जाणारा क्षण कैद करायचा असतो किंवा तो क्षण बघणाऱ्याला कैद करायचं असतं. ते एक्स्ट्रा एक्स्ट्रा. जर हे एक्स्ट्रा एक्स्ट्रा एफर्ट्स माझं हे प्रोफाईल बघण्यात घालवलं तर तुम्हाला कदाचित समजेल की माझ्या ती एक्स्ट्रा 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 चमक आहे. अरे वा, तुम्ही तर यात काही एक्स्ट्रा एक्स्ट्रा गुंतला तसं दिसतंय. चांगलं आहे ना. काल रात्रीच मी फोटो काढला. तुम्हाला माहितीये, प्रत्येक फोटो कहाणी सांगून, आणि ती कहाणी चांगले कपडे चांगल्या मेकअपने नाही दिसत, ती दिसते एका फोटोग्राफरच्या नजरेतून. आणि माझ्या नजरेत ना हिचं लाईफ थोडं सॅड आहे. सॅड का? आता बघा ना, एवढ्या मोठ्या घराच्या एवढ्या मोठ्या बाल्कनीत अगदी एकटीच उभी आहे. यु नो व्हॉट, तिची स्वप्न ना तिला झोपू देत नसतील, घाबरवत असतील. आणि काल रात्री मी हिला माझ्या स्वप्नात कैद केलं. नाहीच ना. अर्जुन, तू थोडं जास्तच नाही ना बोललास? आता तर बोललो. काय करू शकतो? तुझा जॉब तर गेला मला मिळायच्या आधीच. शिल्पा, येस मॅम. मला एक ऑफर लेटर हवंय. रेडी मॅम. ऑफर लेटरवर कोणाचं नाव घालू? अर्जुन देशमुख. आणि एक टर्मिनेशन लेटर पण. हो मॅम, ते सुद्धा रेडी आहे. गुड. आणि त्यावर कोणाचं नाव? शिल्पा मुखर्जी. मॅम मॅम जो मुलगा आत बसलाय तो 45 मिनिटांपासून वाट बघत होता. तू माझ्यासाठी काम करतेस, मग तुझी लॉयल्टी पण माझ्यासाठीच असली पाहिजे. आय एम सॉरी मॅम. माझी वेळ फुकट घालवण्याची संधी मी कोणालाच देत नाही. तुझा 3 महिन्याचा पगार अकाउंट्समधून घे आणि जाण्याआधी ऑफर लेटर पिऊनकडे पाठवून दे. वेलकम टू फॅशन इन द सिटी. हे हा आपला नवा इंटर्न आहे. याला तो समोरचा टेबल दे. ठीक आहे मॅडम. थँक्यू. ज्या माणसाला क्षण कैद करायचे आहेत त्याला त्या क्षणांची किंमत कळायला हवी. युअर राईट. थँक्यू. इथे बसा ना, बसा.
ऐक रे, हं? जोपर्यंत हित आहेस हं? खुर्चीला गोचिड्यासारखं चिकटून राहा. हा. वाट लागली अर्जुन देशमुख, तुझी वाट लागली आहे. हाय सुमन. आयान, काकू बोल. सुमन, अगं वंदना, आजकालची मुलं फ्रेंडली असतात आणि ह्याच्या तोंडून तर फार छान वाटलं. तू बोल बाळा. अरे हं? तुझी तर एक्झाम होती, पण मग काल पार्टीमध्ये अगं सोड ना ग कालची गोष्ट. मला सांग, कालचं भजन कसं होतं? भजनाचं काही विचारू नकोस. अरे ते भजन म्हणणारे आणि मिसेस मोरेन मध्ये काहीतरी होतं. तू पण हद्दच करतेस सुमन. कुठेही कसली लव्ह स्टोरी बनवतेस. अरे ते दोघं तर भजनात दंग होते. वंदना, मी सांगते ना, तो तर मिसेस मोरेन मध्ये हरवला होता. आपला देव तर असाच मध्ये अडकला होता. हॅलो आई. हाय काकू. वंदना, मी सांगते तू हिला इथे ठेवूनच घे. अगं ऍडॉप्टच कर. घरात कमी आणि इथेच जास्त असते ती. अडॉप्शन म्हणजे अर्जुन आणि साची, साची आणि अर्जुन बहीण भाऊ होणार? आई गं. आयान, अगं साची, काय झालं? हा अर्जुन बघा ना काकू, कधीपासून फोन करते, मेसेज करते, रिप्लाय नाही देते. हा मुलगा ना मला नेहमी त्रास देत असतो. आरकुट चालला. एकदा का खुर्चीतून उठलास ना की कामातून सुटलास समज. अरे बाबा, या खुर्चीवर बसून बाथरूमला जाऊ का? खूप जोराची लागलीये. अरे मर्दा, सहन कर. खुर्चीसाठी लोक काय काय सहन करतात. अरे इथेच होऊन जाईल. लाईक सिरियसली. सांगितलं ना, उठू नकोस. अगं डस्की, तुझ्या नादात ना या बाटलीशी मैत्री करावी लागते. अर्जुन मूर्खा, तू कुठे होतास? तू फोन का नाही उचललास? काय झालंय? दादा, अर्जुन सांग तर काय झालंय? अर्जुन माझं ऐकून घे. ऐक सुसू, नंतर कर. अर्जुन ऐक ना दादा, यार. काय झालं? सुसू. सुसू, इतक्या घाईत? काही नाही कळतच नाही, नाहीये. जॉब मिळाला बाबा, नसेल. तू पण ना. जॉब मिळाला असेल आणि आपला खडूस ना स्वतः जॉब सोडून आला असेल. नक्की असंच झालं असणार. एक्झॅक्टली. मला माहितीये त्याने काय केलं असणार. फालतू बडबड केली असणार, मग भांडणं केली असणार आणि लेट तर तो नक्की पोहोचला असणार. अर्जुन प्लीज बाहेर ये ना, सांग ना काय झालंय. संपली नाही का तुझी ही सुसू? तर खूप 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 जास्त शक्यता आहे. आणि मग अरे वा, खूपच कॉन्फिडन्स आहे तुमचा माझ्यावर. मला जॉब मिळालाय. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू, थँक्यू. माझ्या गाडीचा टायर पंक्चर झालाय, मी बदलून येतो. आता तर जॉब सुद्धा मिळालाय. मग याचा असा अँग्री यंगमॅन का झालाय? कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. हॅलो. नक्की जॉबच मिळाला ना तुला? सुळावर नाही चढवलं ना? आजचा ना दिवसच खराब आहे. आधी तर लेट, मग चुकीची पार्किंग, मग पार्किंग वालीशी पंगा, मग पार्किंग वाली बॉस, मग बॉसचा जॉब, मग जॉबचं टेबल, मग टेबलवर बॉटल, बॉटलच्या नंतर टायर पंक्चर आणि टायर पंक्चर नंतर 1 महिन्याचं प्रोबेशन. प्रोबेशन तर सगळ्यांनाच मिळतं ना. माझ्याकडे बघ, मागच्या 6 महिन्यापासून तुच्छ प्राण्याचं आयुष्य जगतेय मी. अरे तुझा मकानी, मकानी. हो जो पण आहे तो तुला जॉब वरून काढून तर टाकत नाहीये ना. पण इथे सरळ सरळ लिहिलंय, एक चूक केली की आय एम आउट. लेट आलो, आउट. फोनवर बोलताना दिसलो, आउट. टेबलावरून उठलो, आउट.
5 तास कंट्रोल केले भावा, 5 तास. आणि बॉटलचं टेम्पटेशन काय असतं हे तर तू समजू शकतोस ना. समजू शकतो दादा, तुझ्या भावना पोहोचल्या. अरे हसताय काय तुम्ही लोक? ती जे काही सांगेल ना मला करावं लागेल. कोण? तुझी बॉस? एक नंबरची खडूस आहे, खडूस. जेव्हा ऑफिस मधून निघते ना, लोक टेन्शन मध्ये येतात. बघते अशी जसं डोळ्यांनी जाळून टाकेल. घारी सारखे डोळे आहेत तिचे. दुरूनच तिचा निशाणा साधते ती. जेव्हा तिची गाडी निघते जसं काही प्राईम मिनिस्टर निघालाय. सगळं ट्रॅफिक बंद. वेडी आहे ती, वेडी. रक्त पिपासू माशी. क्वीन बी. साची, गणपती मंडप ओली आठवते? तीच आहे माझी बॉस. किंवा अर्जुनला घाबरवणारी माशी. तुझा भाऊ आयुष्यात पहिल्यांदा कोणाला तरी घाबरलाय. काही? ती मुलगी कशी असू दे, कमालच असेल. ए हॅलो, मी कोणाला घाबरत वगैरे नाही. ते तर त्या दिवशी ऑफिसचा पहिला दिवस होता आणि तुझा नवस माझ्या चांगलाच लक्षात होता, म्हणून मी काही बोललो नाही. एक्सक्यूज मी, हे लपेटतेस काय तू? सिरियसली, हा अर्जुन देशमुख घाबरत नाही. रिअली? हो. आणि तुझी ती राणी माशी? ती तर एखाद्या सैतानाला पण घाबरणार नाही. माया, काय करताय तुम्ही? काय करतोय? माझ्या मुलीला भेटतोय. माझ्या मुलीलाही भेटू शकत नाही का? माया,
हॅलो नाही म्हणणार तुझ्या पप्पांना? माया तुम्ही असं का वागताय? मुलगी आहे ना ती तुमची. जराही शिस्त लावली नाहीयेस तू तुझ्या मुलीला जान्हवी. वडिलांना हॅलोही नाही म्हणाली.